होय, मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय. रायगडाच्या काळजातून, इतिहासाच्या पानातून आणि तुमच्या प्रत्येकाच्या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून मी आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे. पण आज माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय का, की तो डीजेच्या भिंतीभेदी आवाजात आणि व्यसनाच्या धुंदीत हरवून गेलाय? माझ्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं ते स्वराज्य रक्षणासाठी, आणि आज तुम्ही रक्ताचं पाणी करताय ते केवळ नशेसाठी. अरे, स्वराज्य हे केवळ जमिनीचा तुकडा नव्हतं, तर ते इथल्या रयतेच्या सन्मानाचं मंदिर होतं, जिथे माता भगिनीची अब्रू सुरक्षित होती, जिथे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती, तिथे सर्व प्रजा ही गुण्या गोविंदानं नांदत होती. ते माझं स्वराज्य होतं. आणि हे काय पाहावं लागते मला? माझ्या स्वराज्यात आज जातीपातीचं विषारी राजकारण. ज्या मातीला आम्ही रक्ताने भिजवलं, तिथे आज तुम्ही जातीच्या भिंती उभ्या करताय. अरे, माझं स्वराज्य हे कोणा एका जातीचं किंवा धर्माचं नव्हतं. ते 18 पगड जातीच्या आणि 12 बलुतेदाराच्या अथांग निष्ठेवर उभं राहिलं होतं. विस्मरणात गेलात का तुम्ही? तिथे तानाजी मालुसुरे होते, तिथं कान्होजी जेधे होते, तिथे बाजीप्रभू देशपांडे होते. पण विसरू नका, तिथेच माझा अंगरक्षक मदारी मेहतर होता. जीवावर बेतलं असताना धावून येणारा जीवा महाला होता. माझ्या आरमारातला दर्यासारंग कान्होजी अंग्रे आणि दौलत खान होते. माझ्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता, आणि आग्र्याहून सुटताना प्राणाची बाजी लावणारा हिरोजी फर्जंद होता. आम्ही कधी कुणाला जात विचारून तलवार हाती दिली नाही. आम्ही फक्त त्यांच्या काळजातली निष्ठा आणि स्वराज्याबद्दलचं प्रेम बघितलं. मग आज तुम्ही कोणत्या तोंडाने जाती जातीत भांडताय? शत्रू बाहेर नाही, शत्रू तुमच्या विचारात शिरलाय. जर तुम्ही जातीपातीत विभागले गेलात, तर हे स्वराज्य पुन्हा गुलामगिरीच्या गर्तेत जायला वेळ लागणार नाही. एक व्हा, जातीच्या नावावर रक्ताचे सडे सांडण्यापेक्षा कर्तृत्वाच्या नावावर स्वराज्याचं नाव जगात गाजवा. कारण माझा मावळा हा आधी माणूस असतो आणि नंतर स्वराज्य रक्षक. लक्षात ठेवा, माझ्या नावाचा घोषणा देताना जर तुमच्या मनात दुसऱ्या जातीबद्दल द्वेष असेल, तर तो माझा अपमान आहे. तरुणांनो, तुम्ही माझे खरे वारसदार आहात. पण लक्षात ठेवा, केवळ कपाळावर चंद्रकोर लावली म्हणजे कुणी शिवभक्त होत नाही. शिवभक्त व्हायचं असेल तर डोक्यात माझे विचार आणि काळजात रयतेबद्दलचं प्रेम हवं. आपापसातील मतभेद बाजूला ठेवा. संकटाच्या वेळी वाघासारखे एक व्हा. जर आपणच आपसात लढत राहिलो, तर बाहेरचा गनिमी पुन्हा आपल्याला लुटून नेईल. आम्ही निर्माण केलेले गड किल्ले हे केवळ दगडधोंडे नाहीत, ते आपल्या स्वाभिमानाचे जिवंत पुरावे आहेत. त्यांचं रक्षण करा. या सह्याद्रीच्या कुशीतल्या एकाही झाडाला विनाकारण कुऱ्हाड लागणार नाही, आणि पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही याची जबाबदारी घ्या. निसर्ग जपला तरच रयत जगेल. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, कामगार असावा, एखादे अधिकारी. तुमच्या कामात नीती आणि नियत स्वच्छ ठेवा. तुमचं कर्तव्य निष्ठेने पार पाडणं हीच माझी सर्वात मोठी आराधना असेल. तुम्ही फक्त छत्रपतीचे मावळे म्हणून मिरू नका, तर छत्रपतींना अभिमान वाटेल असे कर्ते पुरुष बना. तुमचं शिक्षण, तुमचं ज्ञान, तुमचं चारित्र्य हीच आजच्या काळातील सर्वात मोठी भवानी तलवार आहे. तिचा योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य कार्यासाठी वापर करा.